नीट परीक्षेतल्या कथित घोटाळ्याची सखोल चौकशी करा. केंद्रीय शिक्षण मंत्री डॉक्टर धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. मॅग्नेस पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि लोकशाही तसंच संविधानिक अधिकारांचं संरक्षण करावं या मागण्यांसाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न, लोकशाहीचा प्रश्न तसंच संविधानाच्या संरक्षणासाठी आज कुडाळ तहसील कार्यालयासमोर विरोधी पक्षांच्या वतीनं जाहीर निषेध धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात उभाटा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. यावेळी कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांना या संदर्भातलं निवेदन देण्यात आलं. नीट, जेईई, टीईटी परीक्षेच्या पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकारमय झालंय. यास जबाबदार असणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्री डॉक्टर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. तसंच मॅग्नेस पुरस्कार विजेते सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली जंतर मंतर दिल्ली इथं सुरू असलेलं आंदोलन दडपल्याबद्दल केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी आंदोलनकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकार हाय हाय, केंद्र सरकार हाय हाय, केंद्र सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, हाय हाय, केंद्र सरकार हाय हाय, केंद्र सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय. केंद्र सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. केंद्र सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. अभिजित दिपके आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विद्यार्थ्यांचे वाटोळे करणाऱ्या सरकारचा विजय असो, विद्यार्थ्यांचे वाटोळे करणाऱ्या केंद्र सरकारचा विजय असो. नरेंद्र पेपर फोडेंद्र, केंद्रात नरेंद्र, 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 पेपर फोडेंद्र, केंद्रात नरेंद्र. पेपर फोडेंद्र. केंद्रीय शिक्षण मंत्री हाय हाय, केंद्रीय शिक्षण मंत्री हाय हाय, केंद्रीय शिक्षण मंत्री. हाय हाय. त्यानंतर सर्व धरणे आंदोलक घोषणाबाजी करतच तहसीलदार कार्यालयात गेले. तिथं तहसीलदार सचिन पाटील यांनी कार्यालयाबाहेर येत निवेदन स्वीकारलं. या संपूर्ण घोटाळ्याला जबाबदार असणारे शिक्षण मंत्री डॉक्टर धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी या मागण्या आपल्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत पोहोचवाव्यात अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या ठिकाणी सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके या दोघांनाही पाठिंबा देण्यासाठी कुडाळ तालुका शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, नॅशनल काँग्रेस आणि मनसेच्या वतीने या ठिकाणी आम्ही कुडाळ तालुका आणि सर्व विद्यार्थी आणि पालक यांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. मोदी सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून गेल्या 3-4 वर्षामध्ये नीट परीक्षा असेल, जेईई परीक्षा असेल किंवा टीईटीच्या परीक्षा असतील, या परीक्षाचे पेपर फोडून मोठ्या प्रमाणात मलिदा जमा केला आणि या मलिद्याच्या आधारावर निवडणुका जिंकण्याचं आणि पक्ष फोडण्याचं काम गेली अनेक वर्ष चालू आहे. याचा निषेध करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचं जे वाटोळ झालंय आणि यामध्ये 27 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या याची जाणीव करण्यासाठी आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन स्वीकारलेलं आहे. आज हे जे आंदोलन आम्ही केलेलं आहे हा मुळात त्याचाच एक भाग आहे. आज 20 जुलै रोजी दिल्लीत संपूर्ण विद्यार्थी संसदेवर जाणार आहेत मोर्चाने. सोनम वांगचुक यांना ज्या अन्यायकारक पद्धतीने अटक करण्यात आली आणि ज्या बळजबरीने त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये देण्यात आलं, जे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते त्या अभिजित दिपकेंवर हल्ला करण्यात आला आणि या सर्व याच्यात भाजपचे, RSSचे कार्यकर्ते सामील आहेत हे सुद्धा पुढे आलेलं आहे. आणि याचा निषेध करण्यासाठी त्याचबरोबर संपूर्ण देशवासी सोनम वांगचुक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ते जे मागतायत ती योग्य मागणी आहे हे दाखवण्यासाठी आज आम्ही इथे हे धरणं आंदोलन केलेलं आहे. त्याचबरोबर इथे आम्हाला अजून एक मुद्दा सांगायचा आहे की कालच एवढं प्रकरण नीटचे पेपर फुटलेले आहेत, सीईटीचे सर्व काही पेपर फुटून
पेपर फुटीवरून देशात एवढा मोठा गदारोळ माजूनही काल परीक्षा झाल्यानंतर जो निकाल बाहेर आला त्याच्यात सुद्धा महाराष्ट्रात आतापर्यंत तरी 5 ते 6 प्रकरणं अशी उघडकीला आलेली आहेत की प्रत्यक्षात त्या विद्यार्थ्यांना मार्क जास्ती मिळालेले आहेत आणि रेकॉर्डवर कमी आलेले आहेत. म्हणजे एवढं होऊनही आजही शिक्षण मंत्र्यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी संपूर्ण देशाची शिक्षण व्यवस्था खिळखिळी करून टाकलेली आहे आणि कुठेतरी सर्वसामान्य जनतेची मुलं, नागरिकांची मुलं याच्यात होरपळून निघत आहेत. या सर्वांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही हे धरणं आंदोलन केलेलं आहे. आमचा सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत हे दाखवण्यासाठी आज हे प्रतिकात्मक धरणे आंदोलन आम्ही इथे सुरू केलेलं आहे. याचं कारण असं आहे की अण्णा हजारे हे मुळात RSSचेच कार्यकर्ते आहेत आणि अण्णा हजारेंचं जे आंदोलन होतं ते भाजप पुरस्कृत आंदोलन होतं हे सर्वसामान्य लोकांना नंतर कळून चुकलेलं आहे. केवळ त्यावेळची काँग्रेसची सत्ता उलटवून टाकायची म्हणून अण्णा हजारेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपच्या तत्कालीन नेत्यांनी ते सर्व आंदोलन घडवून आणलेलं होतं. लोकांच्या भावनेचा त्यांनी उपयोग करून घेतला आणि त्याच्यानंतर आजतागायत अण्णा हजारे हे नाव कुठेही राजकीय पटलावर आजपर्यंत आपल्याला दिसलं नाही. त्यांचा हेतूच त्यावेळी वाईट होता हे आता स्पष्ट झालेलं आहे. आजचं हे आंदोलन सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही 4ही पक्षाचे कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेलं आहे आणि हे पाठिंबा नसून केंद्र सरकारचे मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं वाटोळं करणाऱ्या सरकारने त्वरित राजीनामा द्यावा अशी सुद्धा आमची मागणी असून यापुढे सुद्धा हे आंदोलन आम्ही आता छोटाखानी केलेलं आहे. परंतु ह्या सरकारने जर राजीनामा नाही दिला तर ह्या ठिकाणी मोठं आंदोलन करू असं आम्ही आजच्या जाहीर करतो. हे आंदोलन सोनम वांगचुक आणि अभिजित तिपके यांनी जे शांततापूर्वक आंदोलन विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी चालू ठेवलेलं होतं त्याला कुठेतरी केंद्र सरकारकडून दडपण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्या आंदोलनाला आमच्या सर्व लोकांचा इथला पाठिंबा आहे हे दर्शवण्यासाठी आम्ही आज एकत्र आलेलो आहोत. कुठल्याही भारत देशातल्या नागरिकाला मूलभूत अधिकार आहेत की आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवणं, आपलं जे काही म्हणणं आहे ते सरकारपर्यंत पोहोचवणं. परंतु आजचं केंद्र सरकार हे माजलेलं सरकार आहे. ते विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. काल जे सोनम वांगचुक यांना त्या ठिकाणी आंदोलन स्थळावरून जे चादरीमध्ये लपेटून घेऊन गेले या गोष्टीचा निषेध आहे. कुठेतरी सरकारने विरोधकांचा आवाज ऐकण्याची गरज आहे. ती लोकशाही जिवंत जर राहिली पाहिजे, ही घटनेचा अधिकार लोकांचा जर जिवंत राहिला पाहिजे तर ह्या विरोधकांचा आवाज सरकारने ऐकला पाहिजे. परंतु हे सरकार ह्या गोष्टींवरती दुर्लक्ष करत आहे. आज विद्यार्थ्यांचं पूर्ण वाटोळं करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. पैशाचा मारेमाप वापर करून आमदार खासदार खरेदी केले जात आहेत. परंतु ही जी त्यांची स्वतःची जी हुकुमशाही चालली आहे त्या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. या आंदोलनात ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख राजन नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे अभय शिरसाट, मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, युवासेना जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी आणि ममता राऊळ, तसंच शिवाजी घोगळे, कृष्णा धुरी, साबा पाटकर, कुणाल किंदळेकर, नासिर शेख, अशोक कांदे, बाळा पावसकर, संदीप म्हाडेश्वर, सुशील चिंदरकर, संतोष शिरसाट, बाळ कनियाळकर, दिलीप चव्हाण, गणेश वाईरकर, जगन्नाथ गावडे, सागर जाधव, प्रथमेश धुरी, यतीन माजगावकर, संतोष गावडे, दिनार चव्हाण, सुशांत परब, अनिकेत गावडे, सागर मयेकर, अविनाश अणावकर, विजय लाड, परेश गावकर, अनुवास नाईक, सुभाष नाईक, शंकर नाईक आदी 4ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्रात नरेंद्र पेपर